आगामी राज्यातील शेतकरी किसान सन्मान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे हे पैसे जमा होतील। पंतप्रधान मोदींच्या हस्ते कार्यक्रमातून रक्कम वितरित करण्यात येईल। नमस्कार, पीएम किसान योजनेच्या 21व्या हप्त्याची अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी ही समोर येत आहे। जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि पंजाबमधील शेतकऱ्यांना या योजनेचे पैसे हे मिळाले असून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना नेमकी पीएम किसान योजनेच्या 21व्या हप्त्याचे पैसे कधी मिळणार या संबंधीची महत्त्वाची अपडेट ही समोर आली आहे। नेमकी शासनाने काय माहिती दिली आहे, निधी मंजूर करत नेमकी कोणती तारीख फिक्स केली आहे आणि किती वाजेपर्यंत हे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती येणार आहे, सविस्तररित्या माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन आलेले असाल तर चॅनल नक्कीच सबस्क्राइब करून घ्या। तर मग चला महत्त्वाच्या अशा व्हिडिओला आपण सुरुवात करूया। पीएम किसान योजना ही आज शेतकऱ्यांमध्ये खूप लोकप्रिय योजना ही ठरली आहे। या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपयांची आर्थिक मदत मिळते। आतापर्यंत सरकारने काही राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती प्रति शेतकरी 2,000 रुपयाचे हप्ते हे दिले असून तथापि इतर राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये देखील अजूनही देखील या हप्त्याची प्रतीक्षा आहे। आता हा प्रश्न असा की इतर राज्यामध्ये नेमकी शेतकऱ्यांची प्रतीक्षा कधी संपणार। आतापर्यंत सरकारने अलीकडच्या पुरामुळे सर्वाधिक नुकसान झालेल्या राज्यातील शेतकऱ्यांना प्राधान्य दिले आहे। पुरामुळे राज्यातील काही शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे हे लक्षात घेता सरकारने पुरामुळे बाधित शेतकऱ्यांना हप्ते देऊन आर्थिक मदत ही दिली आहे। या राज्यामध्ये हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब आणि जम्मू काश्मीरचाही देखील समावेश आहे। अलीकडेच जम्मू आणि काश्मीरमध्ये देखील शेतकऱ्यांसाठी एक हप्ता हा जाहीर करण्यात आला आहे। पंतप्रधान किसान योजनेचा 21वा हप्ता आगाऊ वितरित करण्यात आला आहे, ज्यामुळे नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या 1.5 लाखाहून अधिक शेतकऱ्यांना 170 कोटी रुपयांची मदत ही शासनाने जाहीर केली आणि ती वितरित देखील केली। महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रामध्ये आता जे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती प्राप्त होणार आहे तर ते सर्वांना मिळणार नसून काही शेतकऱ्यांचे पैसे यामध्ये अडकणार आहे। ज्या शेतकऱ्यांनी अद्याप देखील या योजनेसाठी ई-केवायसी पूर्ण केलेली नाहीये त्यांना आर्थिक अडचणी या येऊ शकतात, कारण की ई-केवायसी अत्यंत महत्त्वाचे आहे। तुमचे बँकेत जाऊन आता तुम्ही ऑनलाईन ही ई-केवायसी करून घ्यायचे। महत्त्वाचं म्हणजे तुमच्या बँक खाते आधार कार्डशी लिंक असणेही देखील यामध्ये गरजेचे आहे। तर आपण जर आता बघितलं तर महाराष्ट्रामध्ये पीएम किसान योजनेचे 21वा हप्ता नेमकी कधी मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता शासनाने जाहीर केलेल्या 21 ऑक्टोबर 2000 आधीच तुमच्या बँक खात्यावरती वितरित केला जाईल अशी शासनाने आज माहिती दिली आहे। धन्यवाद।